मला डिवचू नका, मी छत्रपतींची औलाद आहे, वेळ आली तर कोणाला सोडणार नाही, असे ज्वालाग्राही शब्द उच्चारत सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील करहर येथील प्रचारसभेत शिवेंद्रराजे भोसले अक्षरशः बरसले. त्यांच्या या आक्रमक आणि स्पष्ट इशाराने संपूर्ण परिसर दणाणून गेला. विरोधकांकडून सुरू असलेल्या राजकीय कुरघोड्यांना थेट उत्तर देत शिवेंद्रराजेंनी रणशिंग फुंकला. सन 2029च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जावळी तालुक्याची विधानसभा निहाय पुनर्रचना होणार आणि त्यातून आपल्याला पुन्हा संधी मिळणार अशी दिवास्वप्न काही नेत्यांना पडू लागली आहेत, असा टोला नाव न घेता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना लगावत शिवेंद्रराजे म्हणाले, मी स्पष्ट सांगतो, ही सगळी पुनर्रचना महाराष्ट्राचा बॉस देवेंद्र फडणवीसच करणार. देवाभाऊ माझा नेता आहे, त्यामुळे कोणीही गैरसमज पाळू नका. या शब्दातून त्यांनी नेतृत्वावरील निष्ठा आणि राजकीय दिशा ठामपणे मांडली. पाहूयात शिवेंद्रराजे भोसले काय म्हणाले ते. लुंग्या मी पण नाही. सदाभाऊंनी सांगितलं, आता सदाभाऊंची मला वाटतं थोडी माफी आम्हीच मागितली पाहिजे सातारकरांनी, कारण भाऊ म्हटले ती वस्तुस्थिती आहे. पहिल्या निवडणुकीमध्ये सदाभाऊंच्या विरोधात 36 गावातनं मतदान करा म्हणून आबोईसे महाराजांनीच करायला लावलं आणि तिकडनं आम्ही राष्ट्रवादीला ताकद देऊन ते आता आमच्यावरच बोलायला लागले. त्या नेत्यांना आम्ही निवडून आणलं. आता ठीक आहे भाऊ, झाली चूक आमची द्यावाला आमच्या वडिलांची, काय करायचं आता, वडील नाहीत पण आम्ही आता त्यांच्या वतीनं मी माफी मागतो की पुढे जाऊन असं आमच्यावरच गेम होणार होती की आम्हाला पण कुणाला माहीत नव्हतं की ज्यांना आपण साथ देतोय, ज्यांना आपण सत्तेत आणतोय ते 5, 10, 15 वर्षानंतर आपलाच काटा काढायची भाषा करणार आहेत हे आम्हाला माहीत नव्हतं. पण झालं आता, आम्ही पक्ष म्हणून पवार साहेबांवरचं त्यावेळेचं प्रेम पक्षाची निष्ठा वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही मानून केलं. पण आता काय, जाऊ दे. शेवटी तुम्हाला पण माहित आहे, दुनिया ही गोल आहे, फिरून सगळं चक्र तिथंच येतं, कुठं ना कुठं परतफेड भाऊ करायलाच लागते, तुम्हाला माहित आहे. त्यामुळे बघू, वेळ आल्यावर परत काय असं ते कोणाला वेळ चुकत नाही आणि कोणाला काय नाही. परमेश्वरानं सगळ्यांना इथं पृथ्वी तळावर संधी ही दिलेलीच आहे. आज ना उद्या कोण ना कोण जे म्हणजे सुपात आहे ते जात्यात येतं आणि जात्यात आहे ते सुपात असं आहे. त्यामुळं कधी ना कधी कोण ना कोण कुठं ना कुठं सापडतं आणि म्हणजे इथं पण भाऊंनी सांगितलं. पण भाऊ एक सांगतो की बरंच इथं पण काय काय ठेकेदार म्हणून उरडून गेले. तिकडं केळझरच्या सभेत पण ठेकेदार म्हणून उरडून कामं तर कॉन्ट्रॅक्टरच. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.